साधू बोध झाला नुरोनिया ठेला साधू बोध झाला नुरोनिया ठेला साधू बोध झाला नुरोनिया ठेला साधू बोध झाला नुरोनिया ठेला
Pura
हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे हरि मुखे साधू बोध झाला गुरुनिया ठेला ठाईच मुराला अनुभव कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली तैसी मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला साधूंचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी विसेजनी वनी आत्मतत्वी हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ढोबार महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. सेवेसाठी घेतलेला अभंग महाकैवल्य तेजोनिधी श्री ज्ञानेश्वर महाराजांचा असून साधू कोणाला म्हणतात आणि साधू संगतीचं काय महात्म्य आहे हा विषय ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगातून प्रतिपादन केला. सेवेचं प्रवृत्ती निमित्त आपण सगळ्यांना माहिती आहे. वारकरी संप्रदायात अत्यंत उच्च पदवीला प्राप्त झालेला एक थोर नामधारक महात्मा त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने इथे आपण आलेलो आहोत. ब्रह्मलीन हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज काजवे. त्यांचं आडनाव जरी काजवे असलं तरी सूर्यासारखा प्रकाश हरिभक्तीचा त्यांनी जगामध्ये पसरला. बरं, नाव असू देत काही आडनाव काही असू द्या, त्यांना आमचे गुरुवर साखरे महाराज त्यांना किती मानत होते हे मला माहिती. एक ब्रह्मवेत्ता एका नामधारकामुळे किती आदराने त्यांच्याशी चर्चा करत होती महाराज, आम्ही सगळं बघितले. असो,
त्या महापुरुषाच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा उत्सव आपण इथे करतो आहोत. आणि त्यानिमित्ताने एक वाक्पुष्प त्यांच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य मला लाभले. पूर्णानंद महाराज आमचे गुरुबंधू, आम्ही एकत्र 7-8 वर्ष खूप छान आनंद घेतला, भजनाचा आनंद घेतला. सद्गुरु सेवेमध्ये माझ्यापेक्षा खूप सेवा केली पूर्णानंद. बरं, मी कधी कधी आरेतुरी म्हणून बोलला, आता गुरुबंधूच आहे, एकत्र खेळलेलो आहोत. ठाकरे महाराजांची सेवा प्रचंड, म्हणजे यांच्या घराण्यामध्ये साक्षात तुकाराम महाराजांचा आशीर्वाद आहे आणि साक्षात ज्ञानेश्वर महाराजांचा. आणि अशा थोर घराण्यामध्ये, आणि त्यांनी कृतज्ञता कशी वर्णन केली बघा ना. मी त्यांचं ते वाचत होतो, आदर्श अभंगवाणी. त्यात त्यांनी असं लिहिलंय की आम्ही भाग्यवान आहोत की आमचे चुलते वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज व्यंकोबा काजवे यांच्या संगतीमुळे माझ्या जीवनामध्ये ब्रह्मलीन सोपान काकांच्या सारखा महात्मा आला. त्यांचा अनुग्रह मला झाला. त्यांनी मला लहानाचं मोठं केलं, सांभाळलं आणि दिव्य बोधाला प्राप्त करून दिलं. हे जर माझ्या जीवनामध्ये बाळकृष्ण महाराज आले नसते तर कदाचित घडलं नसतं. किती मोठी कृतज्ञता. संप्रदायाला वाहून घेतलेला महात्मा. तुम्ही त्यांच्याकडे बघा ना, त्यांच्या फोटोकडे बघा, प्रसन्न चित्त आहे. चिंता नावाचा प्रकार नाही, तृप्त जीवन. संप्रदायामध्ये तृप्त जीवन फार कमी बघायला मिळतात. आणि त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे पुत्रद्वय भजनानंदात रंगलेले आहेत. हा आनंद फार मोठा असतो. खऱ्या वारक्याला ही फार मोठी चिंता असते की आमच्या घरातून ज्ञानोबा तुकोबा कधी जाऊ नये. बऱ्याच लोकांच्या घरातून ज्ञानोबा तुकोबा निघून गेले. बरं, ग्रंथ कोणी घेत न, कोणाच्या घरी नेऊन टाकतात. ती गाथा आमच्याकडे वाचायला कोणी नाही, महाराज घ्या. हे फार अवघड आहे. असा तो दिव्य महापुरुष या भागामध्ये रमला, सर्वत्र ज्ञान प्रसार केला. तुकाराम महाराज शब्द त्यांचं वर्णन करू पाहिजे. हरिभक्तीचा महिमा जया
हे काम त्यांनी केले. त्यांच्याकडे बघितलं की जगद्गुरु तुकाराम महाराजांची विरक्ती दिसत होती. त्यांच्याकडे बघितलं की जगद्गुरु तुकाराम महाराजांची प्रसन्नता दिसत होती. ज्ञानाची गंभीरता दिसत होती. बरं, आश्रमात यायचे वारीच्या निमित्ताने तेव्हा कधीही त्यांना दर्शनाला गेलो की त्यांचं चिंतन चालले. कोणी महात्मा येऊ, कोणी राजकारणी येऊ, आलं की 2 मिनिट महाराज या बसा, काय बरं आहे. ते झालं, थोडं सोपस्कार पूर्ण झाला, आपली गाथा, आपली ज्ञानेश्वरी. आणि असा दिव्य महात्मा या दिव्य कुळामध्ये ही मुलं पण जन्माला आली, त्याचा फार आनंद, खूप आनंद. म्हणजे आपल्याकडे असे अनेक घराणे आपल्या संप्रदायामध्ये व्यावहारिक परिस्थितीचा विचार न करता जसं असेल तशामध्ये संप्रदाय रक्षण करण्याचं काम याला पण फार मोठ्या प्रमाणात केलं. म्हणून अशाच लोकांना नामदेव महाराजांनी एक अभंगात आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिला, आकल्प आयुष्य व्हावेत या कुळा. म्हणणार काय होते ईश्वरी का भरणं डोक्यात. मला अतिशय आवडते, वेगळ्या प्रकारचं वातावरण देऊन मला. महाराज म्हणतात अशी जी कुल परंपरा आहे ना, त्याला माझा आशीर्वाद असो. नामदेव महाराजांचा आशीर्वाद देणारा अभंग असो, आशीर्वाद असो. स्वस्ति श्रीवर वटेशू, हे चांगदेवा तुझं कल्याण असो. अकल्प आयुष्य, अस्तित्व यांचं राहिलं पाहिजे. आयुष्य शब्दाचा अर्थ अस्तित्व. त्या संत कुळांचं, त्या परंपरांचं, ज्यांनी संप्रदायाच्या रक्षणा करता आपल्या सगळ्या वैभवाची आहुती दिलेली आहे, त्यांच्या कुळामध्ये भगवत भक्त नित्य जन्माला यावे, हाच आशीर्वाद आहे. बाकी काय. अकल्प आयुष्य, अकल्प कल्प पर्यंत, जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत यांच्या घराण्यामध्ये महाराज सांगतात संतांना आयुष्य असावं, संतांचं अस्तित्व असावं. अकल्प आयुष्य भावी तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. संतांना सुखी असो म्हणायचं काय कारण आहे? जे संत असतात ते सुखीच असतात. संतांना सुखी म्हणायचं काय कारण आहे? आणि आशीर्वाद देतात नामदेव महाराज. बरं, त्यांना अधिकार आहे आशीर्वाद देण्याचा. त्यामध्ये चिंतन करत असताना म्हणजे संत शब्दाचा अर्थ काय असू शकतो? विष्णू सहस्रनाम घेतो, वीरहा रक्षण संतो जीवन पर्यवस्थित. विष्णूचं नाव संत आहे, विष्णूला संत म्हणतात. त्याचा अर्थ काय? पण भाष्य काढलं जगद्गुरु श्रीमदाद्य शंकराचार्यांचा, ते असं लिहितात, सन्मार्ग वर्तिनः संतः. संतांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे जे चालतात ना त्यांना संत म्हणतात. साधू तो वेगळा विषय, तो शब्दाचा अर्थ तिथे वेगळा. इथे संत महाराज बोलतात ना, सन्मार्गाने वर्तन करणारे, वारकरी संप्रदायाच्या रक्षणा करता, प्रपंचाचा विचार न करता नित्य प्रयत्नरत असलेले, माझ्या घरात ज्ञानोबा तुकोबांचा आशीर्वाद कायम राहावा याच्याकरता फिरत राहतात, लोकांना ज्ञान सांगत फिरत राहतात. असे जे लोक आहेत वारी कधी सोडत नाही. सन्मार्गवर्तिनः संतः. देवाला का म्हणतात संत? तद्रूपेण, संतांच्या रूपाने. विद्या विनय वृद्धये, समाजामध्ये विद्या विनयाच्या वृद्धीसाठी स एव वर्तत, तो
विष्णू संतांच्या रूपाने अवनी तलावर फिरत राहतो म्हणून त्याला संत असं. आणि म्हणून आपल्याकडे वचन आहे, देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा अनेक वर्णन करत आहेत. ही जी माझी कुल परंपरा आहे, जे माझ्या वारकरी संप्रदायाच्या रक्षणा करता झिजणाऱ्या परंपरा आहेत, अशा कुळामध्ये देवा तू एक काम कर, किंवा आशीर्वाद देतात नामदेव महाराज की अशा कुळातले भविष्यात जे संत आहेत त्यांना सुखी ठेवा, त्यांना अहंकाराची बाधा लागू देऊ नका, त्यांना कल्पनेची बाधा लागू देऊ नका, मायेची बाधा लागू देऊ नका. मनःपूतम समाचरेत अशी जी कल्पनेची बाधा आहे ती पण त्यांना लागू देऊ नका किंवा लागणार नाही असा नामदेव महाराज म्हणतात मी आशीर्वाद देतो. नामा म्हणे तया साली कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग. आणि पांडुरंगाची दोन मुलं परमार्थात आहेत. बऱ्याचदा ऐकायला म्हणताना की कोणती मला मराठी म्हणत होतो पूर्णानंद महाराज कीर्तन उभे राहिले म्हणजे अभंग आणि अभंग सरळ 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 वारकरी संप्रदायाला मान्य असं कीर्तन चालू असतं. हेच महत्वाचं आहे हो, हीच महत्वाची गोष्ट आहे. संप्रदायाला संतांना मान्य होईल अशा प्रकारचं आपलं इथे वर्तन राहणे. त्या गादीवर उभे राहिल्यानंतर ही गादी ज्ञानोबा तुकोबांची आहे, आमची नाहीये. आम्हाला या गादीवर उभं राहायची योग्यता नाहीये. त्यांनी उभं केलं तर कमीत कमी त्यांच्या वचनाचा अनुवाद आम्ही ते करा एवढंच करायला पाहिजे. आमच्या प्रचाराकरता गादीचा वापर नाही करायचा, हरिभक्तीच्या प्रचाराकरता या गादीचा वापर करणं महत्वाचं संतांनी ते केलं. आणि अशा या मुलांकडे बघू नये महाराज तृप्त होते. फार मोठा महात्मा जीवनात आला. आणि साधूंचं वर्णन करताना हा अभंग जेव्हा मी चिंतनाला घेतला विचार करू लागलो महाराजांचे चरित्र या अभंगात जो अभंग ना सेवेसाठी घेतला तुम्हाला सांगेल ना कसं का. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग हरिपाठ होता. आणि दुसरी गोष्ट पुत्राचं कर्तव्य हे नैमित्तिक करणं. माता पितरांच्या मरणाने जे अंतिम दिवस असतात श्रद्धया क्रियते विधिवत कर्म करणं गरजेचं आहे. आपला संप्रदाय कर्माचा कधीच निषेध करीत नाही. आपल्या संप्रदायामध्ये कर्म डोक्यावर घेऊन नाचा म्हणून संतांनी सांगितलंय. हरिभक्ती पण तेवढीच करा म्हणून सांगितलं. प्रमाण सांगतो कोटी जन्म आम्ही करू हरी कथा. कोटी जन्म आम्ही करू हरी कथा. आम्ही करू हरी कथा. आम्ही करू हरी डोक्यावर कर्म कांड जीव म्हणतात एकनाथ महाराज. श्राद्ध कर्म एक वीज जे कर्म प्रतिपादन केले त्याचा विशेष नाही करणार. कर्मकांड माझा
नाथांच्या वचनाप्रमाणे, वेदात सांगितल्याप्रमाणे, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने झालेला जो विधी, पिंड प्रदान, हे सगळं संप्रदायाला करा म्हणून संत मंडळींनी सांगितलंय. हरिकथा करा, अवश्य करा, पण ज्याची योग्यता ज्याच्याप्रमाणे जी सांगितली त्याप्रमाणे करणं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे मुलं कर्तव्य करतात. किती आनंद होत असेल ना महाराजांना. हे सगळं वैभव बघून सोन्यासारखी त्यांच्यावर प्रेम करणारी वारकरी मंडळी आलेली. कोणी बोलवलं, आमंत्रण दिलं का? प्रेमाने न राहावलेपणे आलेली सगळी मंडळी संप्रदायावर प्रेम करतात, घराण्यावर प्रेम करतात, तृप्त असतील. होते तेव्हा तृप्त होते, त्यात काय. आता तर तृप्त राहायचं काय कारण त्यामध्ये? हे तर राहणारच आहेत. हे तर त्यामध्ये जीवनमुक्तीचा, विलक्षण सुखाचा आनंद ज्याला म्हणतात तो होत असेल. असो, या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. आणि मग त्यांचं चरित्र ज्यामध्ये प्रतिपादन केले, आध्यात्मिक चरित्र, असा अभंग ज्ञानेश्वर महाराजांचं सेवेसाठी घेतले. ज्ञानेश्वर महाराजांनी खूपदा सांगितलं आपल्याला, बाबांना जीवनात काही मिळवता नाही आलं साधू अवश्य मिळवा. बर, तुम्हा आम्हाला ते बाळ म्हणतात. माऊलीला तुम्हा आम्हाला बाळ म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे. माऊली आहेत ना ते. त्याने आपल्याला बाळ नाही, उलट आपल्याला बाळ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, याच्यासारखं भाग्य नाही महाराज. आणि त्यांनी आपल्याला बाळ म्हणावं याचा अर्थ त्यांची नजर आमच्यावर आहे. कारण आईची नजर बाळावर सतत असते. ते काय म्हणतात बघा तुम्ही. उठी उठी जाई बाळा बाळा, तीर्थे रे हिंड. बाबा बाळा उठ. आहे रूप पण मदालसेच आहे. बर, साधू आणि संत तेथे तेथे असती उदंड. तया माझी आत्मज्ञानी, जो कान बोले वितंड. बाळा जा, जवळ हे सकळ सिद्ध आहे तवर जा. हे कधी कधी संत कुठे उल्लेख करतात ते बघावं लागतं. मृत्यू लोकीचा हा देह असं म्हणतात तुकाराम महाराज. इह लोकीचा हा कोणत्या डुकऱ्या कुत्र्याचा देह नाही. छातीवर हात टांगून सांगतात इह लोकीचा हा देह. जवळ हे 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 सगळं सिद्ध आहे. बाळा तीर्थयात्रा कर, करणं गरजेचं आहे तुला. साधू तिथे असतात. देवदेवतांची रावळे, गोदा तटे निर्मळे, संतांची मेळे, काळ जाय सुखाचा. तिथे जातो, तिथे साधू आहेत, महात्मे आहेत. त्याच्यामध्ये एक आत्मज्ञानी ब्रह्मवेत्ता बसलेला आहे. त्याच्याशी वितंडवाद घालायचं नाही, आपलं मांडायचं नाही. तिथं रंगनाथ महाराज परमेश्वर म्हणायचे, गुरुजींच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या मस्त पायावर डोकं ठेवायचं, सांगायचं महाराज आतापर्यंत केलेला सगळा गाढवपणा केला. आतापर्यंत केलेला सगळा गाढवपणा केला. आता तुम्ही सांगाल त्याप्रमाणे वागायची तयारी आहे. मला काहीतरी सांगा, काय होईल पुढे. शरण जाई त्याला, तो तुझं बुझवील प्रचंड. तुला निसंदेह आत्मबोध तो करून देईल. संत संगती कर. कोणाला गुरु कधी भेटेल माहित नाही, कोणाच्या निमित्ताने भेटेल माहित नाही. ज्याच्या निमित्ताने भेटला त्याची कृतज्ञता कायम ठेवली पाहिजे. महाराजांच्या जीवनात ते झालं. आजोबा चुलते महाराजांच्या आजोबा, आजोबाच बोटाला धरून देवकांच्याकडे गेले. अरे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अनुग्रह ज्या घराण्यावर आज जिवंत आहे एकदम, त्यांचंच घराणं आहे काय. आणि हा अभंग घेण्यामागे आणखी एक कारण आहे की अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा का घ्यायचा माहितीये. देहूकर परंपरेतला हा महात्मा होता.
आणि ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, महाराज तुमचा खरा मित्र कोण सांग बरं. ते म्हणतात, माझा खरा मित्र सांगू तुम्हाला, खरं मला कोण आवडतं सांगू तुम्हाला, मला तुकाराम महाराज. म्हणजे असा एकच महात्मा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सारखा की त्याच्यानंतर झालेले लोक त्यांचं वर्णन करतील, याला काय महत्व नाही. म्हणजे फार महत्व नाही. पण त्यांच्या पूर्वी जवळपास 400-500 वर्ष जन्मलेला महात्मा तो म्हणतोय, तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर का जो अवतार नामयाचा. आणि त्या कुळाशी यांचा संबंध आहे. सगळ्याला लाभत नाही ही गोष्ट. निमित्त झालं बाळकृष्ण महाराजांचं. पंढरपूरला गेले, म्हणाले महाराज हा मुलगा आहे, सत्वशील आहे, बालपणापासून प्रवृत्ती असं एकदम होत नाही, त्याला भजनाचा अनुग्रह करा, त्याला तुळशी माळ घाला. अनुग्रह केला, आशीर्वाद दिला, परमार्थ साधना महाराजांची सुरू झाली. कोणाच्या तरी निमित्ताने ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, तुम्ही सांगता संत संगती करा. आणि हा जो अभंग आहे हा 6व्या क्रमांकाचा. याच्या मागच्या अभंगात महाराज म्हणतात, साधूंचे संगती तरणोपाय. खूप प्रमाणात भवतरावया असं जर तुम्ही सांगताय संत संगती करा, संत संगती करण्याकरता संत कळले पाहिजे. नाही कळले तर पश्चातापाची वेळ येते. बऱ्याच लोकांना ज्यांच्या जीवनात स्वतःच्या मनाने त्यांनी गुरु केले ईश्वराच्या कृपेविना, त्यांच्या जीवनात पश्चातापाचीच वेळ आली. कुठून बुद्धी सुचली असं वाटतं. 10-12 वर्ष सेवा केल्यानंतर पश्चातापाने मागे आलेत, गुरु बदललेत लोकांनी. मोबाईल नंबर, गुरु, सौभाग्यवती बदलायची नाही बर. पण स्वतः गुरुच्या शोधण्याच्या भानगडीत पडायचं नाही. काय उपासना करत राहा रे, उपासना करत राहा. परिपक्वता आली ना, आंब्याला चोच मारायला तो पोपट धावून येतो, सांगायची गरज पडत नाही. त्याप्रमाणे परिपक्वता आली की बरोबर काहीतरी निमित्त होत आणि सोपान काकांची भेट होत, बरोबर होत, नक्की होते, काही करायची गरज नाही. आणि हेच संतांचं सांगणं. महाराजांना विचारलं, महाराज संत कशाला म्हणतात सांगा ना. ते म्हणतात साधू. साधू तुम्हाला सांगू कोण आहे?
त्याचं उच्च लक्षण या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. साधू बोध झाला, साधू बोध झाला, गुरुनिया तेरा, गुरुनिया तेरा, बोध झाला, गुरुनिया तेरा, गुरुनिया तेरा, महाराज सांगतो तुम्हाला सांगू साधू कोण? साधू कॉमा थांबायची बोध झाला, ज्याला बोध संपन्नता प्राप्त झाली तो साधू. एवढं थांबलं का? नाही नाही म्हणले एवढं थांबत नाही. नुरोनिया ठेला, अज्ञान दशेने न उरता जो राहतो इथे. झालं एवढं नाही म्हणतात. मला आणखी सांगतो ना, तो अनुभव घेणारा, अनुभविता, अनुभवाचा विषय त्रिपुटी राहत नाही. त्या अनुभवाची वृत्ती स्वाधिष्ठानामध्ये तद्रूपतेला प्राप्त होते. तो बोध मुरला जातो. हे सगळं घडलं ना त्याला साधू म्हणतात. फार सुंदर लिहिले ज्ञानेश्वर महाराजांनी. साधू कोणी सांगू तुम्हाला म्हणतात महाराज, मी सांगतो. त्यांना पूर्ण अधिकार आहे. त्याने नाही सांगायचं तर कोणी सांगायचं महाराज. ज्ञानोबा तुकोबांनी कृपा केली म्हणून साधूची काहीतरी लक्षणं कळायला लागतात. बरं अंदाज तरी बांधता येतो बाबा, नक्की चांगलं घराणं आहे. साधू बोध झाला. बोध आमचे गुरुवर साखरे महाराज सांगतात, गुरुनी केला म्हणून झाला. उगत तसं होतं काय? उगत गोष्टी होतात, काही गोष्टी कराव्या लागतात तेव्हा होतात. प्रपंच प्रारब्धाने होत असो, नाही केला तरी होतो. परमार्थ केला तरच होतो. हा परमार्थ आहे. बरं परमार्थ. साधू बोध झाला, त्यांच्या जीवनामध्ये महात्मा आला. ब्रह्मलीन पांडुरंग महाराजांच्या जीवनामध्ये तुकोबराय आले. ब्रह्मलीन सोपान काकांच्या रूपाने आले. उपदेश केला असेल, नाममंत्र दीक्षा दिली असेल, त्याने अनुष्ठान केलं असेल, नक्कीच केलं. तो थोर नामधारक होता. आणि नामधारकाचं महात्म्य जगात, त्याची तुलना जगात कोणाशीही होत नाही. एक अभंग लिहिलाय महाराजांनी. एखाद्या खेड्यातला एखादा ब्राह्मण जर 1000 ब्राह्मण जर तुम्ही जीव घातले, अभंग आहे नाथांचा, तर क्षेत्रातल्या एका ब्राह्मणाला जीव घातल्याची बरोबरी होती. गावंडे शब्द वापरतात, फार विवरण करत नाही. बर विशेषण लावले तिथे. बर क्षेत्रातले 1000 ब्राह्मण जीव घातले, एक वेद पाठक वेदज्ञ ब्राह्मणाची त्याची तुलना होते.
असे 1000 वेद पाठक जीव घातले, एक पंडित, असे 1000 पंडित जीव घातले, एक संन्यासी, असे 1000 संन्यासी जीव घातले, एक परमहंस, असे 1000 परमहंस जीव घातले तर एक ब्रह्मवेत्ता, आणि असे अपरंपार ब्रह्मवेत्ते जीव घातले ना तर त्याची तुलना फक्त एक नामधारक जीव घाला. मी म्हणत नाही, महाराजांनी आदर्श वाणी काढली, त्याच्यात शेवटी अभंग आहे बघा तुम्ही, त्यात त्यांनी लिहिलंय म्हणजे वारकरी जीव घालण्याचं काय फळ आहे हे नाथांनी सांगितलं आपल्याला. नामधारकाचं काय महात्म्य बघा तुम्ही, आपण नाही वर्णन करू शकत. अनुष्ठान केलं, मंत्र दीक्षेने दीक्षित झाले, अधिकार सिद्धी आली, साधन चतुष्टय संपत्ती संपन्नता आली. परिणाम काय झाला? परिणाम सोपान काकांनी काही त्यांना चिंतन प्रतिपादन केलं. हीच विचारसागरात हीच परंपरा सांगितली, असंच चालतं सगळं. म्हणजे बलविक्षेप रहित एखादा महात्मा, साधन चतुष्टय संपत्ती संपन्न एखादा साधक जेव्हा गुरुकडे जातो तो आवरण निवृत्तीसाठी जात असतो, आणि त्याला पहिल्यांदा सद्गुरु परोक्ष बोध देतात. बोधात 2 प्रकार, देवाच्या अस्तित्वाविषयीची जाणीव करून देतात, परोक्ष बोध. आणखी अनुभव आलेला नाही, आणखी त्याचा साक्षात्कार नाही. बोधात 2 प्रकार आहे, परोक्ष आणि अपरोक्ष. परोक्ष बोध सुद्धा फार मोठं काम करतो, आणि वेदातल्या अवांतर वाक्याने परोक्ष ज्ञान होतं. परोक्ष ज्ञान होण्याकरता वेदवाक्य लागतात, पण ती वेदवाक्य तुम्ही आम्ही वाचून चालत नाही, साधूच्या मुखाने यावी लागतात. मी म्हणायचं काही, परोक्षम ब्रह्मविज्ञानम शाब्दम म्हणजे वेद, दैशिक पूर्वकम, संतांच्या मुखातनं यावं लागतं ते वाक्य. काय करतं ते? बुद्धिपूर्वकृतम पापम कृत्स्नम दहती व निवत. अनेक जन्मात बुद्धिपूर्वक केलेली पातक उद्ध्वस्त करायचं काम परोक्ष ज्ञान करतं. आणि परोक्ष ज्ञानाने काय होतं? असत्वापादक आवरण दूर होतं. महाराज विचारसागर सांगताच आहे, समजून घ्या महाराज. संत वाङ्मय जर नजर यायची ना, विचारसागराला सोडू नका, त्याचे पाय धरा, धरावंच लागतात महाराज. हे तेच सांगताय, बुद्धिपूर्वक केलेल्या पापाची निवृत्ती परोक्ष ज्ञान करतं बरं. आणि परोक्ष ज्ञान इज इक्वल टू उपांत्य अवस्था आहे साधुत्वाची, त्याच्यानंतर अपरोक्ष ज्ञानच आहे. हे काम परोक्ष ज्ञान करत. संतांनी आपल्याला देवाचा अस्तित्वाचा उपदेश शेकडो प्रमाणाने करून दिलेला आहे. देव आहे, देव आहे. वेदराजा काय सांगतोय? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म विज्ञानम आनंदम ब्रह्म सर्वम खलविदम ब्रह्म. हे काय देवाच्या अस्तित्वाबद्दलच बोलतात अवांतर वाक्य. चाले हे शरीर सांगितलं आपल्याला. आणि याच्या चित्तामध्ये प्रचंड श्रद्धेचा अतिरेक असल्यामुळे, साधन चतुष्टय संपत्तीने युक्त असल्यामुळे त्यांच्या वचनावर पूर्ण विश्वास बसतो. आणि ते झाल्याबरोबर ह्याच्या देवाच्या अस्तित्वाचा पक्का निश्चय होतो. अनंत जन्माचं बुद्धिकृत पाप निवृत्त होतं आणि तो साधुत्वाच्या उपांत्य अवस्थेपर्यंत जातो. हे परोक्ष बोधाचं काम आहे. बोध शब्दाचा अर्थ ज्ञान.
बोध शब्दाचा अर्थ जागृती, बोध शब्दाचा अर्थ उत्तम अशा प्रकारच्या धारणा. झालं एक. आता त्याच्यानंतर आणखी अधिकाराची सिद्धी जेव्हा झाली, गुरुनं जेव्हा कळतं तेव्हा ते त्याला महावाक्याचा उपदेश करतात, जीवशिवाच्या ऐक्याचा उपदेश करतात. एक हरी आत्मा जीव शिव समा, हे महावाक्य आहे. वेदाच्या 4ही महावाक्याचा विचार जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाथेत आलेला आहे. ऐक्य सांगतात, ऐक्य. त्याच्यात सुद्धा हेच आहे, वेदाचं वाक्य पाहिजे आणि साधूच्या मुखात आले. फक्त शब्द वापरलाय तिथे, ब्रह्म शब्द वापरला इथे, आत्मा शब्द वापरला. बरं, अपरोक्षम आत्मविज्ञानम तिथे वापरले, परोक्षम ब्रह्मविज्ञानम. शाब्दम दैशिक पूर्वकम, आणि अज्ञान रूपी रात्रीला उद्ध्वस्त करणारा तो चंड सूर्य प्रचंड किरणाने घेऊन येतो, त्याप्रमाणे त्याचं अनादि काळचं अज्ञान उद्ध्वस्त होतं. आणि हा महात्मा अहम ब्रह्मास्मी या बोधाला आरूढ होतो. मी तो वासुदेव तत्वता. प्रमाण खूप आहे, घड्याळ पळते. मी तो वासुदेव तत्वता बोलायला लागतो तो महात्मा. साधू सांगतात देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. तत्वमसी, तत् ते ईश्वर चैतन्य, त्वम तू जीव चैतन्य असी आहेस. तुकाराम महाराज सांगतात देवची बरे, अमरहा अमरहा, खरे की पहा खोटे हे. आणि त्याचा असा पक्का निश्चय होतो की मी आता दुसरा कोणीही नाही. अहम आत्मा गुडाकेश वासुदेव सर्वविद महात्मा सुदुर्लभा. आणि असा महात्मा, असा बोध संपन्न महात्मा, तत्वज्ञान झाल्यामुळे, आत्मसाक्षात्कार झाल्यामुळे मरत नाही. नाहीतर काय झालं असतं, हा कशाने मेला, हा बीपीने मेला, हा कशाने मेला, हा हार्ट अटॅकने मेला, हा कशाने मेला, हा ब्रह्मज्ञानाने मेला. असं होत नाही. ब्रह्मज्ञान अज्ञानाच्या विरोधी आहे. अज्ञान निवृत्त करत, अज्ञान न उरता तो महात्मा ठेला. नोनिया ठेला, बोध झाला, अज्ञान उद्ध्वस्त झालं त्या महात्म्याचं. आता अज्ञान निवृत्त झालेला महात्मा प्रारब्ध अवशेष आहे तोपर्यंत इथे राहतो. त्या पंचदशी मध्ये लिहिले, असं जर होईल त्याला रोग म्हणावं लागेल. इति चेत रोगे वसहा. बाबा गर्दीने फार छान लिहिलं बघा. मग तो रोगाची होईल खास, ज्ञानाचे जरी चिन्ह म्हणावे, क्रियाशक्तीचा ऱ्हास. मग तो रोगाची होईल खास. बोलत नाही, चालत नाही, सोडी जरी अन्नास, मग तो रोगची होईल खास. हे रोग आहे काय? अज्ञान निवृत्त झालेला महात्मा, अज्ञान न उरता, देह तादात्म्य भ्रांती न उरता तो राहतो. हे सगळं वर्णन तुम्ही ब्रह्मलीन पांडुरंग महाराजांना. तत्वज्ञानानंतर, तुकाराम महाराजांचा कृपाशीर्वाद लागल्यानंतर, सोपान काकांनी आपला बोध त्यांच्या हृदयामध्ये संक्रमित केल्यानंतर विठोबाला आनंद देण्याकरता तो महात्मा राहतो. आणि अशा वारकऱ्याची विठ्ठल वाट पाहतो. बरं, कोणाची वाट बघत नाही. जे जे भेटे वारकरी येती, भेटी लागी धावे त्या. तू उभा आहे ना, कशाला माहितीये? अवलोकितो दिशाचारी येती आशय वारकरी ज्या पंथे, निका वारकरी. हे आले म्हणजे विठोबा आनंद हो. विठ्ठलाला आनंद देण्याकरता हा महात्मा इथे राहतो. काय निवृत्त प्रवृत्ती निमित्त राहण्याचं काही नाही. नरदेहाचं संपूर्ण सार्थक झालेलं आहे. कशा करता राहायचं ते? माझ्या विठ्ठलाला आनंद होत असेल तर राहायला हरकत नाही. बरं, मी येण्याने त्याला जर आनंद होत असेल तर पंढरपुरा नेन गुढी म्हणायला काय हरकत आहे?
स्वतरंगांची पुळे तुरंबू का पाणी, काय अडचण आहे. देव देऊळ परिवार कोरून की जे उंगरू, त्याचा भक्तीचा व्यवहार का न व्हावा. आमचे गुरुवारी साखरे महाराज म्हणायचे अवश्य व्हावा, व्हायलाच पाहिजे. उलट जे जे येती वार करी, भेटी लागी धावे त्या. रुक्मिणी माता म्हणते अहो जाता कुठे एवढे घाईस ना, कोण आलंय असं. ते काय म्हणतो विठ्ठल बघा, म्हणे माझे अंतरंग आले मज भेटावया. म्हणे माझे अंतरंग आले मज भेटावया. महाराज जेव्हा पंढरपूरला जात असतील हाच प्रसंग असेल, कल्पना करा काय आनंद असेल तो. सुंदर अभंग निळोबा महाराजांनी लिहिले, देवाचा आणि वारकऱ्याचा आणि देवाचा संवाद, अप्रतिम संवाद. अशा वारकऱ्यांचं क्षण तो करतो. बऱ्याचदा म्हणतो मुलीवर आता अत्याचाराच्या घटना भरपूर घडतात. लोक म्हणतात कृष्ण का येत नाही. कृष्ण द्रौपदीसाठी येत असतो, शूर्पणखेसाठी येत नाही कधी. आम्ही त्याला निंदा करणार, त्या नाहीच म्हणणार आम्ही त्याला. संकट आले की म्हणायचं कृष्ण काय येत, कसा येईल तो. त्याने लिहिलंय का परित्राणाय हिंदू नाम, लिहिलंय तुम्ही. कशासाठी येईल तो. अरे आपल्याला साधुत्व व्हावं लागेल, निर्माण करावं लागेल. त्याचा भक्ता राखे पायापाशी. त्यांनी लिहिलं मी येतो कशा करता, यादी दिली हो, त्याच्यामध्ये हिंदूसाठी नाहीये. आम्हाला वाटतं आम्ही आहो, तसं नाही चालत. भक्त व्हावं लागेल. वारकऱ्याला देव म्हणतो निर्भयाचा माझिया बळे, कळी काळे ती रंके. अरे कळी काळाचं भय कुठे घेऊन बसला, रंग काय माझ्या पुढे, तुम्ही निर्भय असा. सुखे करा हरी कथा, तुमची चिंता मद आहे. सगळ्या साहेबरावांचे चालील ठाईवर म्हणायला पाहिजे. 3 तास पाहिजे. हा पाचाराल ते घडी, येईन तातडी धावत. निळा म्हणे अमृत वचने दे दाने भक्तासी. भक्तासाठी आजही कृष्ण येईल. आम्हाला भक्त बनावं लागेल बरं, नाही तर येणार नाही, कधीच येणार नाही. त्याने लिहिलंय भक्तांचं रक्षण करण्याकरता मी येतो. आम्ही जर भक्तांना त्रास देत असू तर आमचं निर्धारण करायला तोच येणार आहे. दुर्जन अशी संवाद विचार, दुर्जन हिंदू आहे अजून की कोणी येऊन, तसलं काही नाही. ही मोठी गोष्ट आहे. आणि असा संवाद आहे, असा दोघांचं नातं असतं. आणि देवाला आनंद देण्याकरता हा महात्मा राहतो. असंख्य वारकरी त्यांनी देवाला मिळून दिले महाराजांनी. अनेकांच्या घरात माळी घातल्या, अनेकांना वारकरी बनवलं. किती आनंद होतो असेल ना देवाला. आपण वारकरी का झालो, असे महात्मे जीवनात आले म्हणून गळ्यात माळ आली, हातात टाळ आला, मुखात उभी आली. जगाला दिशा देण्याकरता तो महात्मा इथे राहतो. अविद्या निवृत्ती झाल्यानंतर न उरता बोध झाला, परोक्ष बोध झाला, अपरोक्ष बोध झाला, दृढ अपरोक्ष बोध झाला. आता अज्ञान उद्ध्वस्त झालं आणि तो मात्र राहतो जगाच्या कल्याणाकरता राहतो. ते वसुंधरा लागी विचरती. निळा म्हणे परोपकार. दुसरं काही त्यांचं प्रवृत्ती निमित्त नसतं. अभंग निर्माण केले, कशा करता केले, काय कारण, कोणा कारणे हे झालेसे निर्माण, हे एवढं उद्योग त्यांनी करून. तो अभंग मी हे बघितलं त्यांचं, तुकाराम महाराजांच्या नामावलीचं चिंतन केलं. इतकं अप्रतिम झालं महाराज ते. मी 4 ठिकाणी त्याच्यावर प्रवचन केली 8-8 दिवस. अप्रतिम आहे. इतकी सुंदर दिशा दिली त्यांनी की असं वाटतं की जणू गोपाळ महाराज स्वतः तुकाराम महाराजांचं वर्णन करतात त्यांच्या मुखाने, लेखणीतून. हा अप्रतिम ग्रंथ निर्माण करून ठेवले आपल्याकरता. आता आपलं भाग्य दुर्भाग्य म्हणून आपण त्याचं किती चिंतन करतो, किती मनन करतो, किती आनंद घेतो, तो विषय वेगळा आहे. भाग्यवान आहोत तिथपर्यंत आणून सोडलेलं आहे आणि तो राहतो. नुरोनिया ठेला
आणि त्याची जी अनुभवाची जी वृत्ती आहे, अहम ब्रह्मास्मी वृत्ती, मी ब्रह्म आहे. आधी देहोहम म्हणत होता, आता अहम ब्रह्मास्मी म्हणायला लागलेला आहे. आधी देह मी आहे म्हणत होता, आता ब्रह्म मी म्हणायला लागले. पण मी आहे परोक्ष ज्ञान अर्धी अविद्या मारत, आणि अपरोक्ष ज्ञान पूर्ण मारत, पण भस्म राहतं शिल्लक खाली. त्याला अविद्या लेश म्हटलेला आहे. आणि तो बोध जेव्हा बोध न राहता तो जेव्हा अधिष्ठानात विलीन होतो ना, तेव्हा शुद्ध चिन्मात्र अवस्था असते. तुम्हाला आणखी एक सांगतो, साधू बोध झाला नाही, बोध रूप बनला. ब्रह्मवेत्ता म्हणणं ही इतकी महत्वाची गोष्ट नाहीये. ब्रह्मवित न ब्रह्मैव भवती. वेत्ता त्याहून भिन्न असतो. घटद्रष्टा घटा भिन्न, हा घटाला जाणणारा घटाहून भिन्न असतो. देहद्रष्टा देहात भिन्न, हा तसं ब्रह्माला जाणणारा त्याहून भिन्न होईल. ब्रह्मवेत्ता म्हणणं गौण आहे. ब्रह्मवित भवती, चिन्मात्र अवस्था प्राप्त होते. आता ब्रह्मसूत्र त्यात त्यांनी दिले, व्यासांनी प्रश्न विचारला ब्रह्मसूत्रामध्ये, तत्वज्ञानानंतर तो महात्मा देव रूप होतो का त्याहून भिन्न राहतो? त्यात त्यांनी असं लिहिले, अविभागेन दृष्टत्वात्. अविभागाने राहतो, अभिन्नत्व विभागाने राहत नाही, अभिन्नत्वाने राहतो. देव ब्रह्म महात्मा महात्मा नसनास तो ब्रह्म रूप होतो. तुम्हाला कसं दिसलं? आम्हाला वेदाच्या वाक्यावरून दिसलेलं आहे, तत्वमसी हम आत्मा ब्रह्म, ही वेदाची वाक्य सांगतात व्यासमुनी. आणि तुम्हा आम्हाला पण दिसतंय ना, तुम्हा आम्हाला पण दिसतंय. देवते संत देवते संत महाराज म्हणतात अभिन्न आहे दोघे जण. निमित्त दिसलं, निमित्त त्या प्रतिमा एक आहेत. ब्रह्मवित ब्रह्मैव भवती, बोध रूप झाला, अज्ञान दशेने न उरता राहिला. आणि ती बोध जी अज्ञानाची वृत्ती आहे, अहम ब्रह्मास्मी, त्या वृत्तीला तुकाराम महाराजांनी भ्रम म्हटलेले, ती वृत्ती सुद्धा अधिष्ठानामध्ये सुकाविली नव्हते. कारण अग्नी जाळवणी काष्ठ, काष्ठ जाळवणी अग्नी स्वये जळे. लाकडाला जाळल्यावर अग्नीला जाळायला काही शिल्लक राहत नाही. औषध खाल्लं की औषध रोगाला मारतो, आणि औषध मारायला पुन्हा दुसरं औषध, पुन्हा त्याला मारायला पुन्हा आणखी एक औषध, औषध सुद्धा नष्ट होत. हे महाराज याला म्हणतात ठाईच मुरण, ठाईच मुराला अनुभव. आणि हे कसं घडलं याला व्यवहारातला दृष्टांत महाराज कापुराची वाती उतरला डोकी, कापुराची वाती उतरली डोकी, कापुराची वाती उतरली डोकी,
ज्याप्रमाणे कापूर आहे तोपर्यंत ज्योत आहे, त्याप्रमाणे अज्ञान आहे तोपर्यंत त्याचा बोध आहे. कापूर संपला की ज्योत आपोआप नष्ट होते, तसं अज्ञान संपलं की बोध आपोआप तद्रुपतेला प्राप्त होतो. इथेच अभंगाचा भावार्थ झाला असं समजू, भजन करू आणि काही वेळामध्येच एका चरणाला प्रदक्षिणा करू. शेवटच्या देवाला साकार करू, सेवा पूर्ण करू. Yeah.
आणि अशा पद्धतीने ब्रह्मलीन सोपान काकांच्या अनुग्रहाने, त्यांच्या बोधाने बोधरूपतेला प्राप्त झालेले ब्रह्मलीन महाराज, ही अवस्था कशी प्राप्त होते ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिलाय. जोपर्यंत कापूर आहे तोपर्यंत अग्नी, अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत जो बोध आहे. अज्ञान संपलं की बोध राहतच नाही. बोध आपोआप, त्याला स्वपर निर्वाहकत्व असा शब्द वापरला, आपोआप नष्ट होत ते. आणि असा जो महात्मा आहे, अशा दिव्य साधूच्या संगतीत गेल्यानंतर काय होतं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. असा जो बोध संपन्न, आतापर्यंत साधूचं लक्षण सांगितलं, तो बोध संपन्न कसा झाला, साधुत्व त्याच्या ठिकाणी कसं अभिव्यक्त झालं हे सांगितलं. आणि पुढच्या चरणामध्ये हरिभक्त विशेषण लावले बघा. ते तुम्ही साधकाला लावू शकता, साधूला लावू शकता. असा जो दिव्य महात्मा पांडुरंग महाराजांसारखा महात्मा आहे, अशा हरिभक्त बोध संपन्न महात्म्याच्या जवळ किंवा अशा बोध संपन्न महात्म्याच्या जवळ एखादा हरिभक्त साधक गेला तर काय होतं. हरिभक्त दोन्हीकडे लाव, कारण तो महात्मा बोधानंतर हरिभक्तीत रमलेला होता, सगुण भक्तीमध्ये रंगलेला होता. अशा हरिभक्तीमध्ये रंगलेला ब्रह्मवेत्ता म्हणजे साधू, त्याच्या संगतीत एखादा साधक जर गेला किंवा ब्रह्मबोधामध्ये निमग्न असलेल्या महात्म्याच्या संगतीत एखादा हरिभक्तीत रंगलेला साधक गेला तर तो इतक्या महत् भाग्याने शोभिवंत होतो की नरदेहाचा अंतिम साध्य, ज्याला परमपुरुषार्थ शास्त्राने म्हटलेले, ती जी मोक्षाची रेखा आहे, आतापर्यंत तो संसाराच्या रेषेत आहे, अज्ञानाच्या रेषेत आहे. संत संगतीमध्ये गेल्यानंतर अज्ञानाची रेषा किंवा संसाराच्या रेषेत असलेला तो, आसक्तीच्या रेषेत असलेला तो साधक मोक्षाच्या रेषेत येतो. मारलं की एकदम 6 बाउंड्रीज, हा आत पडला की संपला, विषय मिटला. हे चिंतन तिसऱ्या चरणात सांगतो. भाग्य हरिभक्त असलेल्या साधूचा अंकित राहणारा भक्त किंवा सज्जनाच्या अंकित राहणारा हरिभक्त. हरिभक्त कोणीकडे लावा. जर आपण साधूच्या अंकित झालो, त्यांच्या उपदेशाप्रमाणे आपण साधना करू लागलो तर मोक्षाच्या रेषेमध्ये तो प्रविष्ट होतो. ब्रह्मलीन पांडुरंग महाराजांनी आपलं जीवन ब्रह्मलीन सोपान काकाच्या अंकित घालवलं. ते हरिभक्त होते थोर. आता इथे काय झालंय, दोघं हरिभक्त आहेत. हरिभक्त साधक हरिभक्त साधूच्या संगतीत गेला,
हरिभक्त साधक हरिभक्त साधूच्या अंकित राहिला. असं झाल्यानंतर मोक्षाच्या रेषेत येणार नाही, तो कुठे जाणार आहे तो. आणि वैभवाने तो विनटतो, इतका विनटतो, इतका विनटतो, इतका विनटतो. त्याच्या रक्षणाकरता देव हातात सुदर्शन चक्र घेऊन उभा राहतो. बर, चक्र गदा घेऊन हरी उभा असे त्यांचे द्वारी. इतका शोभून दिसतो, देव त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, इतका मोठा होतो. साधूचा अंकिला हरिभक्त, अशी ही संत संगतीची एकंदर महत्ता, असा संगतीचा मोठेपणा मला माझ्या निवृत्तीनाथांनी प्रतिपादन केल्याचा परिणाम ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मला संत संगतीची प्रचंड गोडी लागली, मग मी पण संगती केली. मी पण निवृत्तीनाथांच्याकडे गेलो, त्यांनी मला हरिनामाचा मंत्र दिला, पुन्हा त्यांनी मला बोध दीक्षा दिली, पुन्हा मी जीवदशा निवृत्त झाली, पुन्हा ब्राह्मी बोध जागा झाला. आणि मला प्रथम अहम ब्रह्मास्मी हा बोध झाला. आणि अहम ब्रह्मास्मी हा बोध झाल्याशिवाय जगत ब्रह्मरूपाने प्रतीतीला येतच नसतं. आधी आपण काय होईल झाला अंगे देव जो आपण, मग तयासी हे जन अवघे देव. आदौ ब्रह्माहमस्मी इति अनुभव उदिते खलविदम ब्रह्म पश्चात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आधी मला आत्मतत्वी हरी दिसायला लागला, आणि त्याचा परिणाम नंतर जनीवनी म्हणजे जीव ब्रह्मैक्य आधी होतं, नंतर जगदीश्वर ऐक्य होत. हे चिंतन ज्ञान देवा गोडी
असेच महाराज सोपान काकांच्या संगतीत राहिले. आत्मतत्वी असलेल्या हरीची ओळख झाली आणि परिणामतः जगदेश्वरैक्याचाही त्यांना बोध झाला. हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. आणि हा बोध तुम्हा आम्हाला प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर ज्ञानेश्वर महाराज सांगतो, बाबांनो तुम्ही रोज हरिपाठ म्हणा, हरिमुखे म्हणा. आपल्या जीवनामध्ये असा साधू यावा वाटत असेल, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. आणि असा महात्मा जेव्हा देहत्याग करतो, विशिष्ट कालावधी संपल्यानंतर, बरं, भक्तीची पूर्ण तृप्ती झाल्यानंतर, तेव्हा त्या महापुरुषाच्या प्राणाचं उत्क्रमण होत नाही, जे तुमच्या आमच्यासारख्याच होत. बरं, तो महात्मा इथेच आहे, तुमच्या भक्तांची सगळ्यांची सेवा पाहतोय तो. न तस्य प्राणाहा उत्क्रामंती. प्राणोत्क्रमण झालं म्हणजे दुसऱ्या लोकाला गेला, दुसऱ्या युनीला कुठेतरी गेला. साधूचं प्राणोत्क्रमण होत नाही. न तस्य प्राणाहा उत्क्रामंती अत्रैव समवलीयन्ते. अधिष्ठानामध्ये त्याचे पंचप्राण विलीन होतात आणि स्वेच्छेने तो देहाचा परित्याग करतो. आपल्या विदेह दशेला तो महात्मा, विदेह मुक्तीला तो महात्मा प्राप्त होतो आणि समग्र वातावरणात तो महात्मा राहतो, साधकांच्यावर अनुग्रह करतो. असं हे दिव्य घराणं. आणि त्या दिव्य घराण्यामध्ये हा महात्मा ब्रह्मलीन झाला. आमच्या मित्रवर्य पूर्णानंद महाराजांचे पितृचरण. आणि त्यानिमित्ताने हे तुम्ही सगळेजण एकत्र इथे आला, त्यांच्या निमित्ताने भजनाचा आनंद घेतला, त्यानिमित्ताने एवढी मोठी ज्याला जमेल त्या पद्धतीने सेवा केली. ब्रह्मलीन पांडुरंग महाराजांचा अनुग्रह नक्की राहणार आहे. या अनुग्रहाने आपल्या अंतःकरणात भक्तीची वृद्धी होणार आहे, आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानाची उत्पत्ती म्हणजे जागृती होणार आहे आणि अंतत्वत्वा आपल्या नरदेहाची सार्थकता होणार आहे. यात कुठेही संशय बाळगायचं कारण नाही. या परंपरेशी संबद्ध राहा. पांडुरंग महाराज रोज पाहतायत, तुमच्यावर नजर आहे त्यांची. बरं, तुम्हाला ज्याप्रमाणे संकटात सांभाळतात त्याप्रमाणे आपण अशी आपली धारणा ठेवली पाहिजे की त्यांची नजर माझ्यावर कायम आहे. म्हणजे काय, म्हणजे आपल्याकडनं काही वाईट कामं घडत नाहीत. गुरूंची नजर. आणि संकट आल्यावर घाबरायचं काय कारण नाही, त्यांची नजर आहे, काय घाबरायचं. असं हे कार्यक्रमाचं स्वरूप. त्यानिमित्ताने मला इथे येण्याचं भाग्य लाभलं. एक वाक्पुष्प त्यांच्या चरणी समर्पित करण्याची एक फार मोठी संधी लाभली आणि काही पुण्य प्राप्त करण्याचा योग आला. तसा तर अधिकार नाही काही बोलावं त्यांच्याविषयी, ब्रह्मवेत्याने ब्रह्मवेत्याविषयी बोलावं, पण साधूच्या वचनाचा अंगीकार करून काही मी काय तसा कीर्तनकार प्रवचनकार नाही. मला कोणी पाहिल्यानंतर कीर्तनकार म्हणतच नाही. मलाच विचारत महाराज कधी येणार, त्यामुळे येणार. महाराज माग नाही यायला लागले. कोण्याच अँगलमध्ये मला महाराज म्हणता येत नाही. तरी पण आमचं पूर्ण प्रेम ते म्हणले, महाराज या तुम्ही चिंतन करा काहीतरी. त्याप्रमाणे घडलं. झालेली सेवा ब्रह्मलीन पांडुरंग महाराजांच्या चरणी समर्पित करतो, समग्र संप्रदायाच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला विश्रांती देतो. ज्ञानेश्वर